मी प्राध्यापक डॉक्टर विष्णू शिकरे, वर्क फ्रॉम होम. ऑनलाईन टीचिंगमध्ये पुन्हा एकदा आपलं हार्दिक स्वागत. आज आपण प्रणाली दृष्टिकोन या पाठातील अनुदेशाचे मार्ग हा उपघटक अभ्यासणार आहोत. अनुदेशाच्या मार्गामध्ये वेगवेगळ्या मार्गांचा समावेश होतो. त्यातील एकूण 4 मार्ग आजच्या तासाला आपण पाहणार आहोत. त्यातला पहिला जो मार्ग आहे तो म्हणजे भूमिका पालन. आपण आपल्या दैनंदिन जीवनात विविध भूमिका बजावित असतो. कोणतीही भूमिका बजावायची असेल तर त्या भूमिकेसंबंधीचं ज्ञान व काही कौशल्य ही आत्मसात करावीच लागतात. शिक्षकाला मार्गदर्शकाची भूमिका बजावायची असते. म्हणजे आपण दैनंदिन जीवन जगत असताना अनेक प्रकारच्या भूमिका पार पाडतो. जसं की एखादी लग्न होऊन आलेली मुलगी सुरुवातीला सुनेची भूमिका पार पाडते आणि कालांतरानं ती सासू देखील होते, सासूची भूमिका पार पाडते. तसंच आपण देखील वर्गामध्ये शिक्षक मार्गदर्शकाची भूमिका बजावत असतात, तर विद्यार्थी अध्ययनार्थीची भूमिका बजावत असतात. आणि पाठामधील आशयानुसार वेगवेगळ्या भूमिका पार पाडायला विद्यार्थ्याला सांगून त्या भूमिकेसंदर्भातली जी काय गुणवैशिष्ट्ये आहेत ते अभ्यासनासाठी विद्यार्थ्याला आपण या अनुदेशाच्या मार्गाच्या सहाय्यानं मदत करू शकतो. उदाहरणार्थ, समजा आपल्याला मंत्री महोदयांची मुलाखत घ्यायची आहे, त्यासाठी मग रिपोर्टर लागतील, सचिव लागतील. मग आपल्या वर्गातील विविध विद्यार्थ्यांना अशा वेगवेगळ्या भूमिका देऊन मंत्री महोदयांची मुलाखत कशी घ्यायची हा जो प्रसंग आहे तो आपण परिणामकारकरित्या वर्गात शिकवू शकतो. आता या संदर्भातलं या भूमिका पालन अनुदेशाचा मार्ग जर आपण वापरला तर त्याचे काही फायदे आहेत. पहिला फायदा असा की पाठ्यपुस्तकातील ज्या विविध संकल्पना आहेत, काही अमूर्त संकल्पना आहेत, याचं आकलन होण्यासाठी विद्यार्थ्यांना सुलभ जातं. जर भूमिका पालन ही अनुदेशाचा मार्ग वापरला तर विद्यार्थ्यांना पाठातील ज्या अमूर्त संकल्पना आहेत त्या संकल्पना समजण्यासाठी सोपं जातं. त्याचबरोबर मानवी संबंधाबाबतच्या कौशल्यांचा सराव करण्याची संधी मिळते. म्हणजे मानव म्हणून जगत असताना वेगवेगळ्या व्यक्तीशी संबंध प्रस्थापित करावे लागतात. ते व्यावसायिक संबंध असतात, काही शैक्षणिक संबंध असतात. अशा वेगवेगळ्या प्रकारचे संबंध प्रस्थापित कसे करावेत त्याची कौशल्य किंवा त्याचा सराव करण्याची संधी भूमिका पालनाच्या निमित्तानं विद्यार्थ्याला आपण देऊ शकतो. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना भावना, कल्पना, दृष्टिकोन, श्रद्धा इत्यादी प्रकटीकरण करता येते. त्या भावनेच्या आत जाऊन, त्या भूमिकेच्या आत जाऊन त्या भूमिकेसंदर्भातल्या काय भावना आहेत, त्या भूमिकेच्या काही कल्पना आहेत, त्या भूमिकेचा दृष्टिकोन, श्रद्धा या विद्यार्थ्याला आपल्याला त्या भूमिका पालनाच्या माध्यमातून व्यक्त करता येतात. आणि खऱ्या अर्थानं भावभावना म्हणजे काय, कल्पना म्हणजे काय, दृष्टिकोन म्हणजे काय, श्रद्धा म्हणजे काय याचं ज्ञान विद्यार्थ्याला भूमिका पालन या अनुदेशाच्या मार्गातून आपल्याला व्यक्त करता येतं. त्याचबरोबर इतरांच्या कामातील अडचणी खऱ्या अर्थाने लक्षात येतात. बऱ्याच वेळा विद्यार्थ्याला इतरांच्या, आता फॉर एक्झाम्पल की वडिलांची भूमिका, विद्यार्थ्याला माहीत नसतं की वडिलांच्या भूमिकेच्या काय अडचणी आहेत. तर प्रत्यक्ष त्याला वडिलांची भूमिका एखाद्या पात्रातली दिली, एखाद्या पाठात दिली आणि मग तो पात्र वठवत असताना त्या वडिलाच्या भूमिकेमध्ये गेल्यानंतर कोणकोणत्या अडचणी असतात ते त्याच्या लक्षात येतात. म्हणजे वेगवेगळ्या पात्राच्या अडचणी, त्या कामातल्या अडचणी जाणून घेण्यासाठी अशा भूमिका जर दिल्या आपण त्याला वठवायला तर खऱ्या अर्थानं त्या अडचणी त्याला समजतात. असं जरी असलं तरी ह्या पद्धतीच्या काही मर्यादा आहेत. पहिली मर्यादा की याकडं बालिशपणा या भूमिकेतून पाहिले जाते. म्हणजे एखाद्या शिक्षकानं भूमिका पालनाच्या सहाय्यानं अनुदेश करायला सुरुवात केली, शिकवायला सुरू केलं तर बऱ्याच वेळा इतर जे शिक्षक आहेत ते त्याच्याकडं बालिशपणा म्हणून पाहतात. काय बालिश चाललंय अशा पद्धतीनं त्याची टर उडवली जाते. त्याचबरोबर विद्यार्थी भूमिका करण्यास खुश असत नाहीत. बऱ्याच वेळा वर्गात विद्यार्थ्यांना सांगितलं की आजचा पाठ आपण भूमिका पालनाने घेणार आहोत आणि या पाठामध्ये या भूमिका आहेत, त्यात स्त्री पात्राची भूमिका वगैरे असेल तर त्या भूमिका करण्यासाठी विद्यार्थी खुश होत असत नाहीत.
बऱ्याच वेळा शिक्षकांना वेळ वाया घालवला असं वाटतं की आपण ही भूमिका पालन अनुदेशाचा मार्ग वापरून बराच वेळ आपण घालवला, फुकट घालवला असं वाटण्याची शक्यता पण नाकारता येत नाही. आणि या पद्धतीनं जर आपल्याला पाठ घ्यायचा असेल तर या पद्धतीचं स्वरूप आपल्याला नीट माहिती नाही किंवा ती निश्चित नाही. अशा पद्धतीनं हा पहिला अनुदेशाचा मार्ग आपण अभ्यासला. मगाशी जे मी उदाहरण दिलं मंत्री महोदयांची मुलाखत घेण्याचं, हे मंत्री महोदय, त्यानंतर ही मुलाखत संयोजन करणारे संयोजक आणि 2 रिपोर्टर असं एक चित्राच्या माध्यमातून भूमिका पालनाचं अनुदेशाचा मार्ग वापरताना कशा पद्धतीनं आपण वापरू शकतो त्याचे एक उदाहरण दाखवलेलं आहे. यानंतर दुसरा जो मार्ग आहे तो म्हणजे बुद्धिमंथन. यालाच इंग्रजीमध्ये ब्रेन स्टॉर्मिंग असं देखील म्हणतात. आता ही एक समूह अध्यापनाची पद्धती आहे. हा जो अनुदेशाचा मार्ग आहे हा समूह अध्यापनाच्या पद्धतीमध्ये येतो. काय करायचं यामध्ये तर 10-15 विद्यार्थ्यांचा गट तयार करायचा, त्यांना एक समस्या द्यायची आणि ती समस्या सोडवण्यासाठी त्यांना पर्याय सुचवायला सांगायचे आणि ते पर्याय प्रत्येकानं वेगवेगळा पर्याय त्या समस्येचा सुचवला पाहिजे आणि मग या सर्व पर्यायांची एक एक करून सर्वांगीण त्या प्रत्येक पर्यायावर चर्चा घडवून आणून मग योग्य अशा समर्पक अचूक पर्यायाची शेवटी आपल्याला निवड करावयाची आहे. अशा पद्धतीनं हा बुद्धिमंथनाचा अनुदेशाचा मार्ग आपण वर्गामध्ये वापरू शकतो. यासाठी लक्षात घ्या की एक 10-12 विद्यार्थ्यांचा गट पाहिजे आणि त्या गटातील विद्यार्थ्यांना आपण समस्या द्यायची. प्रत्येक विद्यार्थ्यांना त्या समस्येवर उत्तर शोधायचं, तात्पुरतं उत्तर, त्याला पर्याय म्हणायचं, समस्येचा पर्याय. आणि अशा प्रत्येक पर्यायावर मग चर्चा घडवून आणायची. सर्व विद्यार्थ्यांनी त्या चर्चेमध्ये सहभाग घ्यायचा आणि मग समर्पक अशा एका उत्तरापर्यंत आपण पोचायचं आहे. अशी जी पद्धती आहे त्याला बुद्धिमंथन असं म्हणतात. आता ही बुद्धिमंथन अनुदेशाचा मार्ग वापरताना शिक्षकाला काही दक्षता घ्याव्या लागतात. तर पहिली दक्षता अशी की गटातील प्रत्येकाला सहभागी करून घेणे. त्या गटामध्ये जे विद्यार्थी आहेत 10-15 विद्यार्थी, तो प्रत्येक विद्यार्थी त्यामध्ये सहभागी झाला पाहिजे, त्यानं आपलं मत व्यक्त केलंच पाहिजे. दुसरं असं की प्रत्येकाला जास्तीत जास्त योगदान देण्यासाठी प्रवृत्त करणं. बऱ्याच वेळा काही लाजाळू विद्यार्थी असतात, ते त्या पाठामध्ये सहभागी होत नाहीत, असं होता उपयोगाचं नाही. प्रत्येकाला जास्तीत जास्त योगदान देण्याची संधी किंवा त्यासाठी त्यांना प्रेरित करणं गरजेचं असतं. तिसरी दक्षता की दुसऱ्याच्या कल्पनेची टर उडवू न देणे. बऱ्याच वेळा काय होतं, एखाद्यानं हास्यास्पद असा एखादा पर्याय सुचवला तर बाकीचे सगळे खो 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 करून हसतात आणि मग त्याला नाउमेद करण्याचा प्रयत्न करतात. तसं होऊ न देणंची दक्षता शिक्षकांना घेतली पाहिजे. नंतर प्रत्येकाच्या कल्पनेचा स्वीकार करणे. प्रत्येकानं जे काय त्या समस्येबाबत कल्पना म्हणजे उत्तर मांडलेलं आहे त्या प्रत्येकाच्या उत्तराचा सुरुवातीला स्वीकार करणं गरजेचं आहे. त्यानंतर या पद्धतीमध्ये कल्पनांच्या संख्येला महत्त्व आहे, लक्षात ठेवा. कल्पनेची गुणवत्ता महत्त्वाची नाही, अचूक पर्याय निवडला हे महत्त्वाचं नाही, अनेक पर्याय आले पाहिजेत. कल्पनेच्या संख्येला महत्त्व आहे आणि जेवढ्या संख्येनं जास्त येतील तेवढं प्रत्येक पर्यायाची मग आपल्याला चर्चा सर्वांगीण घडवता येईल आणि मग योग्य उत्तरापर्यंत पोहोचणं सोयीचं जाईल. आणि शेवटची दक्षता की कल्पनात फेरबदल करण्याची संधी विद्यार्थ्यांना देणे. म्हणजे एखाद्या विद्यार्थ्यानं सुरुवातीला एखादा पर्याय सांगितला आणि मग चर्चेअंती असं लक्षात आलं की तो पर्याय चुकीचा आहे आणि त्या विद्यार्थ्यानं सांगितलं की मी जे मांडलेलं आहे ते मी बदलण्याची माझी इच्छा आहे, तर त्याला कल्पनात फेरबदल करण्याची संधी आपण या पद्धतीमध्ये देणं गरजेचं आहे. आता ही बुद्धिमंथन पद्धती जी आहे ती ऑसबॉर्न या शिक्षण तज्ज्ञांनी सुरुवातीला वापरली आणि मग त्यांनी ही पद्धती जर वापरायची असेल तर त्याच्या काही पायऱ्या सांगितलेल्या आहेत. कोणकोणत्या पायऱ्या आहेत तर पहिली पायरी की समस्येच्या सर्व अवस्थांचा विचार करा. त्या समस्येसंदर्भातल्या सर्वांगीण वेगवेगळ्या अवस्थांचा विचार करणं गरजेचं आहे. दुसरं, वेगवेगळ्या अवस्थापैकी एक अवस्था कोणती तरी घ्यायची आणि एका समस्येचा वैचारिक हल्ल्यासाठी निवड करायची. जी समस्या आपण घेणार आहोत बुद्धिमंथनामध्ये ती वैचारिक हल्ला तिच्यावर करायचा आहे, विचारांचा हल्ला तिच्यावर करायचा आहे, अशासाठी एक समस्या आपण निवडायची. त्यानंतर पुढची पायरी आहे उपयुक्त माहितीचा विचार करा. या समस्येसंदर्भात कोणती माहिती उपयुक्त आहे त्याचा विचार करणं गरजेचं आहे. त्या माहिती स्रोतांचा शोध घेऊन समर्पक माहिती मिळवा. म्हणजे आता या समस्येच्या सोडण्यासाठी या माहितीचा उपयोग आपण करणे गरजेचं आहे. मग ती माहिती कुठं मिळेल, माहितीचा स्रोत म्हणजे ती माहिती आपल्याला कुठे उपलब्ध आहे त्याचा देखील आपण विचार केला पाहिजे.
त्यानंतर समस्या सोडवणुकीसाठी विविध पर्याय शोधा. मग सांगितलं मी अनेक पर्याय, 15 विद्यार्थी असतील तर 15 पर्याय, 15 उत्तरं तात्पुरती आपण त्या समस्येची शोधू शकतो या पायरीमध्ये. त्यानंतर समस्या सोडवणुकीसाठी विविध कार्यक्रम किंवा कल्पना निवडा. मग त्यांनाच आपण कल्पना म्हणतो. प्रत्येक विद्यार्थ्यानं ती मांडलेली एक कल्पना असतो. एक पर्याय म्हणजे एक कल्पना. अशा अनेक कल्पनांची आपण अनेक पर्यायांची निवड या पायरीमध्ये करणं अपेक्षित आहे. आता शोधलेल्या उकलींची योग्य अयोग्यता तपासा. उकली म्हणजे त्या समस्येचा तात्पुरता पर्याय, कल्पना अशी वेगवेगळी नावं दिलेली आहेत. तर प्रत्येक कल्पनेची योग्य अयोग्यता तपासा. म्हणजे मग त्याच्यावर सर्वांगीण चर्चा घडवून आणायची आणि तो पर्याय कितपत योग्य आहे आणि कितपत अयोग्य आहे ते तपासणं या पायरीमध्ये अपेक्षित आहे. त्यानंतर ही उकली तपासताना, हे पर्याय तपासताना पुढची पायरी आहे की त्या उकलीचा, त्या पायरीचा, त्या पर्यायाचा समर्पकता, पर्याप्तता आणि पुरेपणा या कसोटीवर तो पर्याय तपासला पाहिजे. म्हणजे तो पर्याय किती समर्पक आहे, तो पर्याय किती पर्याप्त आहे, त्याला आणि कुठले दुसरे पर्याय आहेत का, आणि तो पर्याय किती पुरेसा आहे, या कसोटीवर ती उकल आपण तपासली पाहिजे. त्यानंतर पुढची पायरी आहे उकलीतून येणाऱ्या अडचणीवर मार्ग काढा. मग हे जे पर्याय आपण सुचवतोय त्या समस्येचं उत्तर शोधतोय, सुचवतोय, तर त्याच्यावर काय, त्यामध्ये काही अडचणी आहेत का, तो त्या उत्तर देण्यामध्ये त्या देखील अडचणीवर मात करण्यासाठी आपल्याला मार्ग शोधावे लागतील. आणि शेवटची पायरी आहे अंतिम उकलीची निश्चिती करा. आणि मग त्या समस्येचं जे योग्य उत्तर आहे त्या उत्तरापर्यंत आपण पोहोचू शकतो. असं ऑसबॉर्न यांनी या बुद्धिमंथन प्रक्रिया जर तुम्हाला राबवायची असेल, वर्गामध्ये अनुदेशाचा मार्ग म्हणून वापरायची असेल, तर त्याच्या ह्या पायऱ्या दिलेल्या आहेत. त्यानंतर पहिला आपण भूमिका पालन पाहिलं, दुसरा अनुदेशाचा मार्ग काय पाहिला, बुद्धिमंथन. तिसरा अनुदेशाचा मार्ग आहे अनुदेशासाठी संगणकाची मदत. आता बघा, शिक्षक ज्यावेळी पारंपरिक पद्धतीनं वर्गात अध्यापन करीत असतो त्यावेळी बऱ्याच वेळा शिक्षकाला विविध प्रकारचे संदर्भ हवे असतात. म्हणजे पारंपरिक पद्धतीनं शिक्षक शिकवत असताना तो वेगवेगळे संदर्भ त्याला हवेचे असतात. आणि मग हे संदर्भ त्याला कुठे मिळतात, तर अशा वेळी तो संदर्भ पाहण्यासाठी अनेक ग्रंथालयात जाऊन अनेक ग्रंथ चालण्याऐवजी साठवलेली माहिती, संगणकात जी माहिती साठवलेली आहे ती चटकन मिळवणं सोयीचं जातं. संदर्भ म्हणून त्या माहितीचा आपण उपयोग करू शकतो. आणि इथं संगणकाचा प्रत्यक्ष वापर नाही, म्हणजे वर्गात जाऊन संगणक घेऊन जाऊन तिथं त्या संगणकाच्या सहाय्यानं माहिती प्रस्तुत नाही करायची. तर आपण जे काय पारंपरिक पद्धतीने शिकवतोय, तर त्यावेळी त्या पारंपरिक पद्धतीने शिकवताना आपल्याला काही संदर्भ हवे असतात, काही पुस्तकं पाहावी लागतात. ती पुस्तकं जर आपण संगणकाच्या सहाय्यानं पाहिली तर त्याला आपण काय म्हणतो की अनुदेशासाठी काय घेतली, संगणकाची मदत घेतली. आणि संगणकाचा उपयोग इथं मदतनीस म्हणून केला जातो. प्रत्यक्ष पुस्तकांमध्ये संगणकाचा उपयोग न करता आपण संगणकाचा एक मदतनीस म्हणून उपयोग घेऊन हा मार्ग वापरू शकतो. त्यानंतर चौथा मार्ग आहे संगणकाच्या सहाय्याने अनुदेश. आता प्रत्यक्ष प्रस्तुतीकरणामध्ये संगणकाचा उपयोग करायचा आणि त्याच्या सहाय्यानंच विद्यार्थ्यांना शिकवायचं. या पद्धतीला म्हणतात किंवा ह्या अनुदेशाच्या मार्गाला म्हणतात संगणकाच्या सहाय्याने अनुदेश. तर त्यातला पहिला प्रकार आहे संवाद. या प्रकारात संगणकामध्ये विशिष्ट माहिती भरलेली असते. विद्यार्थ्याला आवश्यक असलेली माहिती विद्यार्थी संगणकाला प्रश्न विचारून मिळवितो. संगणक त्याचे उत्तर देतो. संगणक विद्यार्थ्याला प्रतिप्रश्न विचारत नाही. क्वचित प्रसंगी तो विद्यार्थ्याला कोणती माहिती हवी आहे हे विचारू शकतो व त्यानुसार मार्गदर्शन करू शकतो. बघा, संवादामध्ये काय अपेक्षित आहे की विद्यार्थ्याला काही प्रश्न पडलेले आहेत, ते प्रश्न तो संगणकाला विचारतो. संगणक त्या प्रश्नांची त्याला अचूक अशी उत्तरं देतो. आणि क्वचित प्रसंगी संगणक ती माहिती त्याला जर उपलब्ध नसेल तर ही माहिती आहे का, अशा प्रकारची माहिती आपल्यास आवश्यक आहे का, असा प्रश्न त्या विद्यार्थ्याला संगणक विचारू शकतो. आणि संवाद प्रक्रियेच्या माध्यमातून विद्यार्थी संगणकाच्या सहाय्यानं शिकू शकतो. तर प्रत्यक्ष प्रस्तुतीकरणामध्ये संगणकाचा इथं शिक्षकांना उपयोग केलेला आहे आणि संगणकाच्या सहाय्यानं विद्यार्थी आपलं अध्ययन करत आहे. दुसरा जो मार्ग आहे तो उजळणे आणि सराव.
म्हणजे येथे संगणकाची भूमिका केवळ विद्यार्थ्याची विशिष्ट ज्ञानापुरती चाचणी घेणे किंवा त्याला आवश्यक तो सराव करून घेणे यापुरती मर्यादित असते. म्हणजे विशिष्ट विषयामधील विशिष्ट घटकासंदर्भात सराव करून घेण्यासाठी संगणक विद्यार्थ्याला इथं सहाय्य करत असतो आणि विद्यार्थ्यांच्या त्यांच्या कुवतीनुसार त्याला स्वाध्याय देतो. संगणक काय करतो, त्याची कुवत पाहतो, काही प्रश्न विचारतो सुरुवातीला आणि मग त्या प्रश्नाची उत्तरं विद्यार्थ्यानं संगणकाला पुरवली की संगणक त्या विद्यार्थ्याची कुवत जाणून घेतो आणि त्या कुवतीनुसार संगणक त्याला उजळणीसाठी सरावासाठी प्रश्न देत असतो, स्वाध्याय देत असतो. आणि यामुळं काय होतं की ज्या अतिहुशार विद्यार्थी आहेत त्यांना उच्च दर्जाचं स्वाध्याय मिळतात आणि मंद बुद्धिमत्तेचे विद्यार्थी आहेत त्यांना थोडे खालच्या दर्जाचे कमी दर्जाचे स्वाध्याय मिळतात आणि त्यामुळं वर्गात जे अतिहुशार विद्यार्थी आणि मंद विद्यार्थ्यांची कुचंबना होते ती या पद्धतीमध्ये होत नाही. तिसरा जो प्रकार आहे संगणकाच्या सहाय्याने अनुदेश घेण्याचा तो पृच्छा. पृच्छा म्हणजे इन्क्वायरी. यामध्ये अध्ययनकर्ता संगणकाला जोडलेल्या कळफलकाच्या सहाय्याने त्याला आवश्यक असलेली माहिती संगणकाला विचारतो, पृच्छा करतो, विचारतो व ती माहिती संगणक त्या विद्यार्थ्याला पुरवितो. तर अशा पद्धतीनं संगणकाचं सहाय्य जर विद्यार्थ्यांना घेतलं तर या प्रस्तुतीकरणाला म्हणतात पृच्छा. म्हणजे विद्यार्थ्याला अध्ययनकर्त्याला जो भाग आवश्यक आहे, ज्या भागाची त्याला माहिती घ्यावायची आहे तो त्या संगणकाला तो पृच्छा म्हणजे विचारतो आणि संगणक त्या विद्यार्थ्याला ती माहिती पुरवतो. त्यानंतरचा जो मार्ग आहे तो समस्या निराकरण. चौथा मार्ग आहे संगणकाच्या सहाय्याने अनुदेशाचा चौथा मार्ग समस्या निराकरण. यामध्ये अध्ययनकर्त्याला एखादी समस्या असते आणि ती समस्या सोडवण्यासाठी तो संगणकाचं सहाय्य घेतो. उदाहरणार्थ एखाद्या संख्येचं वर्गमूळ काढायचं आहे विद्यार्थ्याला, ही त्याची समस्या आहे, तर ती समस्या सोडण्यासाठी विद्यार्थी त्या संगणकाचं सहाय्य घेतो. म्हणजे संगणकाचा उपयोग इथं कॅल्क्युलेटर म्हणून तो करू शकतो. अशा पद्धतीनं संगणकाचं सहाय्य घेऊन विद्यार्थ्यांना जर अध्ययन केलं तर त्याला म्हणतात समस्या निराकरणासाठी संगणकाच्या सहाय्यानं घेतलेलं अनुदेशन. आणि शेवटचा प्रकार आहे ट्युटोरियल. म्हणजे शिक्षक वर्गात ज्याप्रमाणे विद्यार्थ्यांचा पाठ घेतात त्याप्रमाणे संगणक इथं विद्यार्थ्याचा पाठ घेतो. म्हणजे संगणक हा शिक्षकाच्या भूमिकेत असतो. इथं जसं वर्गामध्ये शिक्षक असतो तसं संगणक इथं शिक्षक असतो आणि तो विद्यार्थ्याचा पाठ घेतो. मग सुरुवातीला काय करतो संगणक की जो विद्यार्थ्यांना भाग शिकवायचा आहे त्या संदर्भातल्या सूचना विद्यार्थी संगणकाला देतो की मला बाबा संतुलित आहार हा घटक शिकायचा आहे. अशी सूचना संगणकाला एकदा मिळाली की संगणक मग काय करतो की संतुलित आहारासंदर्भातील पूर्वज्ञानावर आधारित काही प्रश्न त्या विद्यार्थ्याला विचारतो. त्या विद्यार्थ्यानं त्या प्रश्नांची उत्तरं बरोबर दिली की मग संगणक विद्यार्थ्याला त्या संतुलित आहारासंदर्भातला घटकाची माहिती एक 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 अशी प्रस्तुत करायला सुरुवात करतो. एकाच वेळी सगळा भाग प्रस्तुत करत नाही तर छोट्या छोट्या गटामध्ये संतुलित आहारासंदर्भातली माहिती विद्यार्थ्याला संगणक द्यायला सुरुवात करतो. मग मध्ये मध्ये तो प्रश्न विचारतो, त्या प्रश्नाची उत्तरं विद्यार्थ्याला योग्य अशी द्यावी लागतात. जर विद्यार्थ्यानं उत्तरं बरोबर दिली तर पुढचा भाग संगणक प्रस्तुत करतो. समजा त्या भागाची उत्तरं विद्यार्थ्याला देता आली नाहीत तर संगणक पूर्वीचाच भाग पुन्हा विस्तृतपणे विद्यार्थ्यासमोर मांडतो. जसं वर्गात शिक्षक करतात त्याप्रमाणे संगणक विद्यार्थ्याचा पाठ घेतो आणि मग त्याला जो भाग शिकवायचा आहे तो भाग हळूहळू एक 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 उपघटक पुढे पुढे सरकत संगणक विद्यार्थ्याचा पाठ घेत असतो. यामुळं काय होतं की जे अतिहुशार विद्यार्थी आहेत त्यांचा पाठ लवकर संपतो, कारण ते प्रत्येक प्रश्नाचं उत्तर बरोबर देत गेले, भाग शिकवला, त्या भागावरच्या प्रश्नाची उत्तरं दिली की पुढे पुढे संगणक सरकत जातो. आणि जे मंद विद्यार्थी आहेत त्यांचं समजा उत्तरं चुका लागली तर पूर्वीचाच भाग संगणक अधिक विस्तृतपणे परत प्रस्तुत करतो. मग विद्यार्थी ते परत भाग शिकतात आणि मग मंद विद्यार्थी सावकाश गतीनं त्यांच्या गतीनं तो पाठ समजून घेऊ शकतात. त्यामुळं ट्युटोरियल हा एक अनुदेशाचा मार्ग देखील संगणकाच्या सहाय्याने अनुदेशनामध्ये येतो. तर अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्र हो, आज आपण अनुदेशाचे मार्ग, त्यामधले पहिला मार्ग भूमिका पालन, दुसरा मार्ग बुद्धिमंथन, तिसरा मार्ग अनुदेशासाठी संगणकाची मदत आणि चौथा मार्ग अनुदेश संगणकाच्या सहाय्याने अनुदेश
आणि त्यातले परत 5 उपप्रकार याचा आपण अभ्यास केलेला आहे. धन्यवाद.